दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानाची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान राज्यातील ईव्हीएमवरील आरोपांना सुद्धा निवडणूक आयोगानं उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहेत. देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार झालेत. अनेक नवतरुणांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला आहे. आगामी काळात देखील लोकशाही मजबूत करण्यासाठी ही टक्केवारी अधिक वाढत जाईल. किंबहुना प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप होतच राहतात. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. यंत्रणात चूक असेल, वैयक्तिक चूक असेल तर दाखवा, तात्काळ कारवाई करू, असंही केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलेलं आहे. ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर बोलताना राजीव कुमार म्हणाले की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं कोर्टानेही म्हटलेलं आहे. त्यामुळे व्हायरस किंवा इतर यंत्रणांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतो हा दावा पूर्णतः खोटा असल्याचं सांगत राजीव कुमार यांनी राज्यातील निवडणुकांवरील आरोपांवर उत्तर दिलेलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, दिल्ली.